अधुरी स्वप्न आणि भरलेले डोळे. रोनाल्डोचा जागतिक प्रवासाचा असा झाला अंत. फुटबॉलच्या मैदानावरची एक सोनेरी गोष्ट आज संपली. फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला. क्रिस्टियानो रोनाल्डोचे विश्वविजेते बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात राऊंड ऑफ 16चा थरार रंगला. 90 मिनिटांपर्यंत सामना बरोबरीत होता. 91व्या मिनिटाला स्पेनच्या मिकेल मेरिनोने गोल केला आणि पोर्तुगालचे नशीब तिथेच हुकले. सामना संपला आणि रोनाल्डोचे डोळे पाणावले. 41 वर्षांच्या रोनाल्डोने 6 विश्वचषक खेळले. आपल्या देशाला विश्वविजेते बनवण्याचे त्याचे ध्येय होते, पण आज त्याचे हे स्वप्न भंगले. रोनाल्डोने आधी स्पष्ट केले होते की हा त्याचा शेवटचा विश्वचषक आहे. या पराभवानंतर तो भावुक झाला. हजारो चाहत्यांसमोर तो मैदानात ढसाढसा रडला. ते दृश्य पाहून प्रत्येक फुटबॉलप्रेमीचे हृदय हेलावले. रोनाल्डोने आता विश्वचषकातून निवृत्ती जाहीर केली आहे, मात्र त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल त्याने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी त्याला थोडा वेळ हवा आहे. मैदानावरचा कॅप्टन आज हरला असेल, पण जगाच्या मनावर त्याने जे अधिराज्य गाजवले ते कायम राहील. अलविदा क्रिस्टियानो रोनाल्डो. फुटबॉलच्या इतिहासात तुझे नाव कायम अजरामर राहील.